फलंदाज आकाश तारेकर त्याला पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने हेलिकॉप्टर शॉटने चेंडू खेळला. यावेळी चेंडू ट्रॅव्हल झाला. एक चेंडू समोर फलंदाज आकाश तारेकर लो उलटा चेंडू घेतला होता. यावेळी एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर चेंडू गेलाय. 14 धावा खर्च केला. त्यावेळी 3 चेंडू मध्ये लो उलटा चेंडू. यावेळी चेंडू लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून आलाय. यावेळी क्षेत्रक्षण चांगलं पाहायला मिळतंय. एक धाव मिळेल यावेळी संघाला. त्यावेळी पहिल्या चेंडू फेकणारी सज्ज झाले. सुरेश फटका यावेळी पॉईंट आणि थर्ड्याच्या दुसऱ्या चेंडू ट्रॅव्हल झालाय. गोलीचा लावले यावेळी संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी लागले एक चेंडू मिड विकेट चेंडू आलाय. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळी थोडीशी मिसफील झाली आणि चेंडू बघता बघता गेलाय 4 धावांसाठी. पहिल्या षटकामध्ये 15 धावा लगवले होते फलंदाजानं. त्यानंतर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. यावेळी चेंडू हवेमध्ये मिड विकेटला चेंडू आलाय. क्षेत्रीय चेंडू मध्ये पोहोचला आहे. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. या 2 धावासह त्या बोर्ड होती. या 2 धावांनी संघ पोहोचलाय 45 धावसंख्येवर. फलंदाजाला स्ट्राईक टेबलामध्ये जास्त पसंती दर्शवली. यावेळी सुरेश फटका कार्पेटच्या साईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. शॉर्टने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड झाला. एक धाव पूर्ण. यावेळी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. नकार दिला आकाश तारेकडनं. या एका धावने स्वतःचा तेज निर्माण करता आलं पाहिजे. झाडावर बसलेला पक्षी फांदी हल्ल्यानंतर घाबरत नाही, कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावर विश्वास असतो. असा आकाश तारेकरचा म्हणजे स्वतःच्या पावसाच्या विस्तार विश्वास आणि तो सलाम होतो अजिनबी होळे संघासमोर. अजिनबी होळे संघाकडून राऊंड अवघ्याचा मारा करण्यासाठी ब्रिगेडचा प्रयत्न करणारा आकाश तारेकर तो खराब तिथे पडतोय आणि पहिला गडी भारत करण्यात गोलंदाजीमध्ये संतोष धरून काढावे लागणार. विशालचा हा चेंडू जबरदस्त चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा तेवढा चतुराईने तटवला. 4 धावा निश्चितच मिळणार आणि हा खणखणीत असा चौकार. हा चेंडू जबरदस्त फटका. 6 धावा मिळणार आहेत की 4 धावाची झेल बघूया आणि हा उत्तुंग असा षटकार. हा चेंडू विशालचा आकाश तारेकर वळून मारला. हा चेंडू फक्त कट केला. चेंडू मिड विकेटला. चेंडू उचलतो क्षेत्ररक्षक अति हळू इझी अशी सिंगल रन काढतोय. आत आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं नक्कीच. आणि मला तर वाटतं चांगलं फिनिशिंग देत आहेत. 4 धावांची गरज होती आणि चौकारानं या सामन्याचा एंड केलेला. हा सामना पारगाव संघ कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये प्रसिद्ध झालेले आमचे अंपायर. यावेळी चेंडू बघितला थोडं हलकीचे पुश करतो. चेंडू जाते गली दिशेत. 2 क्षेत्ररक्षक त्यामध्ये धावतात. चेंडू सीमेकडे जातोय आणि बघता बघता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाहेर अतिशय मोठी सुरुवात करतो. पुढचा चेंडू यावेळी हे चांगला चेंडू पाहायला दिशेने चेंडू मारतोय. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावां करता आक्रमकाची फलंदाजी केली. चेंडू या चेंडू मात्र सन्मान देतात. 1 धाव मिळते. लॉंग ऑफ चेंडू जातो. 1 धाव मिळते आकाशला. 1 धाव मिळते संघाला. संघाज विशाल यावेळेचा चेंडू जोरदार प्रहार केला. लॉंग मध्ये चेंडू हवेमध्ये अजूनपर्यंत शेवटच्या क्षणाला पंचांचा इशारा येतोय. मेगा षटकार तारेकर याने यावेळेचा चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय पण तो चेंडू उसळी घेतोय. फलंदाजाला बीट करतोय. पंच जागा बदलत आहेत अर्थात लेग बाय. तर सामन्यामध्ये कमबॅक करताय. जोरदार प्रहार येतोय चेंडूवरती आणि नो मॅन प्ले अशा ठिकाणी चेंडू घेतोय. 1 डाऊन सीमा पार. समालोचन कक्षाकडून राईट ऑन राऊंड उलटा चेंडू प्रहार केलाय. सरळ चेंडू जातो. 1 सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि हा चौकार. नको म्हटली तरी गायक तयार झाले आणि 1 से बढ़कर 1 अशा कवाल्या किंवा दुवार्थी गाणी आपल्याला ऐकायला मिळाली. जबरदस्त फटका. जबरदस्त ठेवणीतला फटका मारला. सरळ चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या मधून सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. नक्कीच क्रीडा आणि सांस्कृतिक म्हणूनच राधे एंटरप्राइजेसचं त्यांनी नाव राधे सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ ठेवलेलं आहे. आणि ही भव्य आणि दिव्य अशी टुर्नामेंट आपल्याला ज्याच्याकडनं बरेच वेळा मलाही त्याची फलंदाजी खूप आवडते. गॅप मध्ये फटके मारतो. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे बरेच वेळा फटके मारताना आपण त्याला बघतो. आणि पुन्हा एकदा हा चेंडू जातो तो पॉईंटच्या डिपॉईंटच्या दिशेने त्यानं फटका मारला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावसाठी धावतात फलंदाज. मला वाटतंय 3 धावा पूर्ण करतात. विकेटच्या मध्ये कोंबडी घ्यायची. बघूया विकेट पडते का काय होतंय. परंतु इथे चेंडू हवेमध्ये 3 क्षेत्ररक्षक मयूर पाटील चेंडूवर येतोय. मयूर पाटील पण सकला. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावसाठी आकाश तारेकर धावतोय. आकाश तारेकर चांगली फलंदाजी करतोय. 18 वर पोहोचतोय. संघाची अशा आकाश तारेकर ज्याला
का रायगडचा बादशाह म्हटलं जातं हे ते सिद्ध करतोय मैदानावर. लांब आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातो सीमा पार. आकाश 41 धावांची भागीदारी. सफल होतोय, ऑप्शनच्या बाहेर जातोय मारण्याचा प्रयत्न. आता मात्र खोलवर टप्पा दिला रवी पाटील. आता एक चांगला चेंडू टाकला. एक धाव जरी मिळाली. यार गणेश भोईर राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय. डाव्या हाताने राऊंड विकेट मारा करतोय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या स्टेजवर सरले येतोय. आमचे जे कॅमेरामॅन आहेत आनंद तारेकर यांच्या हातावर खेळतोय. एक षटकार 3 चौकार आतापर्यंत मारले तोच आकाश तारेकर. पुन्हा एकदा गणेश भोईर. गणेश भोईरचा हा चेंडू त्यानं आता मात्र जमिनीलगतचा फटका मारला. त्यानं ओळखलं की सावध पवित्र घेऊन हा चेंडू टाकलाय. तो गणेश भोईरने एकच धाव घेतो. तो आकाश तारेकर पोहोचतोय 26 वर. संघाची धाव संधी मी म्हणतो. बघूया काय घडणार आहे भविष्यामध्ये. गणेश भोईरचा हा चेंडू असं वाटलं गणेश भोईरला पण सोडून देईल. मला पण असं वाटलं होतं. ऑप्शनच्या बाहेर बाहेर धाडतो तो आकाश तारेकर. जबरदस्त पुन्हा एकदा फटका मारलाय. क्षेत्ररक्षक बराचसा दूर. पुन्हा एकदा चौकार. मी म्हणालो होतो की सामना वाचवायचा असेल 58 धाव पलकावर लागतात. गणेश भोईर शेवटचा चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या वरून मारलेला हा चौकार. 62